तिच्या भाषणचे विषय आहे इस्लाम मध्ये शिक्षणाचे महत्त्व। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नहमदुहू व नुसल्ली अला रसूलिल करीम, अम्मा बाद। माझे नाव खान दरक्षा इनामुल्ला आहे। मी 8वी कक्षात वाचतो। माझे शाळेचे नाव कुल्लिया जलील बनात आहे। आज कार्यक्रमामध्ये माझे भाषणचे विषय आहे इस्लाम मध्ये शिक्षणाचे महत्त्व। इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी खलक़, खलक़ल इंसान मिन अलक़। इक़रा व रब्बुकल अकरम, अल्लज़ी अल्लम बिल कलम, अल्लमल इंसान मा लम यअलम। वाचता ईश्वरांचे नावे, जाईने तुला जन्मास आले आहे, जाईने मनुष्याला रक्ताचे लोटवे गोळ्याने निर्माण केले। वाच आणि तुझा ईश्वर दयाळू आहे, जाईने लेखण्याच्या द्वारे ज्ञान शिकवले, मनुष्याला ते ज्ञान दिले जे त्याला माहीत नव्हते। आपल्या सर्वांच्या जीवनात महत्त्व खूप आहे। शिक्षण आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यावश्यक आहे। शिक्षणाचा उपयोग करून आपल्या आयुष्यात खूप काही मिळवू शकतो। स्तर वाढलाही आणि कौटुंबिक दर्जा वाढतो व स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यात मदत होते। शिक्षणासारखा आनंद इतर कशातही नाही, कारण शिक्षणासारखा पवित्र काय या जगात असे कोणतेही नाही। शाळा हे शिक्षण देणारे पवित्र मंदिर आहे। शिक्षण हे त्या मंदिराचे पुजारी आहे आणि विद्यार्थी यांच्या अनाथ प्रदानातून विचाराची देवाणघेवाण होते। विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी व घटनांचे आकलन होते, त्यांचे व्यक्तिमत्व होते, त्याला आकार येतो, त्यांच्यातील कौशल्य विकसित करतात येतात, मुलांमध्ये परिपक्वता यायला सुरुवात होते। यांचा उपयोग विद्यार्थ्यांना आपल्या भावी आयुष्यात स्वच्छ पायावर राहण्यासाठी होतो, तो जीवनात यशस्वी होतो, समाजात एक चांगला नागरिक म्हणून आपल्या ठसा उमटवितो, त्यातून त्याला आयुष्यभर समाधान लाभते। पैशांची श्रीमंती मनाची श्रीमंती मोठी असते, व्यक्तीची सामाजिक मूल्यवृद्ध घात होते। हे सुख आणि समाधान त्याला आयुष्यभर आनंद देतो, म्हणून किंवा शाळा ही मनासन्न देणारे खजिना आहे। अल्लाह ताआलाने मुमिनावर मोठे उपकार केले आहे की त्यांच्यामधून त्यांच्यामध्ये एक पैगंबर पाठवले, जे त्यांच्यावर अल्लाह ताआलाने आयतीचे पाठाण करतो व त्यांना पाक करून त्यांना हिकमताचे शिक्षण देतो। जरी ते या अगोदर इस्तेमाल भरसेवर होतो। घर शिक्षणाची पहिली स्थान आहे आणि पालक प्रत्येकाच्या जीवनात शिक्षण देतो। आमच्या बालपणात आम्हाला घरी विशेष आमच्या बालपासून शिक्षणाची पहिली छाप मिळतो। सरतेची मी प्रार्थना करतो की अल्लाह जगाच्या सर्व मुसलमाना पैगंबराच्या सुन्नतची क्षमता प्रदान कर आणि आमच्या शेवटवर ईमान वर कर। आमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।